नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या होणारा ई-टी-के-टीचा पेपर आहे मराठी 102. ठीक आहे. एफ-वाय-बी-ए, एफ-वाय-बी-कॉम साठी हा कॉमन पेपर आहे. यामध्ये तुम्हाला मी आज आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे, जे उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतील. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो बघा, माझ्याकडे 3 प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे. तर तुम्ही मला तिन्ही प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. यामध्ये मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. जर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, तर मित्रांनो तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. परीक्षेत अभ्यास एडुटॉक. ठीक आहे. तर हे आपल्याला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्हाला सर्च करायचं आहे फक्त एडुटॉक किंवा परीक्षित अभ्यास. ठीक आहे. एवढं करून जर नसेल येत तर माझं नाव जरी तुम्ही टाकलं, अमोल जरी नाव जरी टाकलं, तर प्ले स्टोअरवरती माझं ॲप्लिकेशन येतं. ठीक आहे. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या ॲप्लिकेशनने तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या अभ्यासाला मिळतील. ठीक आहे. तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. आपल्याला मित्रांनो बघा, आता माझ्याकडे जानेवारी 2017चा पेपर आहे. ह्यामधील आपण काही कॉमन आय-एम-पी क्वेश्चन्स काढणार आहोत. ठीक आहे. आपल्याकडे 3 प्रश्नपत्रिका आहेत. यापैकी आपण जे आहे ते जे प्रश्न उद्या येऊ शकतात परीक्षेमध्ये, ते आपण याच्यामध्ये शोधणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. ठीक आहे. 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. त्या 5 पैकी तुम्हाला कुठलेही 4 प्रश्न जे आहेत तुम्हाला सोडवायचे असतात. ठीक आहे. पहिला बघा कुठला प्रश्न आहे. घरकोंबडा पुरुष टाकाऊ पण बाई मात्र कशी असावी? ठीक आहे. घरकोंबडा पुरुष टाकाऊ पण बाई मात्र कशी असावी? हा प्रश्न जवळपास बऱ्याच वर्षी विचारला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. हा प्रश्न उद्या येऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे नवाकाळी धोरण या शब्दप्रयोग विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुठल्या आणि वापरला आहे, हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जाहीर सभा आणि बंदिस्त सभागृह याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे. सभेबद्दल, भाषणाबद्दल, श्रोत्यांबद्दल, ठीक आहे, यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अंधेर नगरी निपाणी या लेखणीतील स्त्री कामगारांचे जीवन स्पष्ट करा. ठीक आहे. ऋतुचर्याविषयी माहिती लिहा. ऋतुचर्या म्हणजे काय तुम्हाला लिहायचं आहे. हाही प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघूया आपण आता. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. त्यापैकी माणसाच्या वर्तन व्यवहाराचे मूळ स्रोत कशात असतात? ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे बघा अनिल अस्वट यांच्या लेखन. ठीक आहे. हा नाही वाचला तरी चालेल. साने गुरुजींवर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे साने गुरुजींचं पत्र तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर व्याकरणाचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. नामाचे प्रकार सांगा. किंवा व्याकरणावर तुम्हाला कुठलाही प्रश्न पडू शकतो. तुम्हाला सर्व व्याकरण जे आहे ते वाचून जायचं आहे. नंतर आहे वाक्याचे प्रयोग प्रकारांचा गोषवारा लिहा. ठीक आहे. तो गोषवारा लिहा. हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. समोर बघूया आपण. सर्जनशीलतेवर तुम्हाला 2 प्रश्न पडतात. त्यामुळे सर्जनशीलतेचे कोणतेही तुम्हाला सगळे प्रश्न जे आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. कारण सर्जनशीलतेवरती 2 प्रश्न हमखास पडतात. तुम्हाला सर्जनशीलतेवर तुम्हाला कोणतेही 2-3 प्रश्न वाचून घ्यायचे, त्याचे तुम्ही उत्तर लिहू शकता. नंतर आहे बघा, घनकचऱ्याची गहन समस्या थोडक्यात लिहा. ठीक आहे. घनकचरा. तर घनकचऱ्यावर तुम्हाला हा प्रश्न तुम्ही लिहू शकता. खंडन-मंडन म्हणजे काय? हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ते तुम्ही वाचून घ्या. लोकसंख्या वाढ या विषयावर निबंध लिहा. तुम्हाला निबंध लिहा हा 100% प्रश्न येणार आहे. कोणत्याही एका विषयावर येऊ शकतो. ठीक आहे. लोकसंख्या वाढीवर सुद्धा येऊ शकतो. लक्ष्मण माने यांचा उपरा या आत्मकथनाची थोडक्यात माहिती लिहा. ठीक आहे. उपरा जो ग्रंथ आहे, ठीक आहे, याबद्दल जो लेख आहे, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो उपऱ्यावर. त्यामुळे तुम्हाला उपरा देखील वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे बघा समोरचे प्रश्न. हरितात्यांचे इतिहासप्रेम कोणत्या गोष्टीवरून दिसते? तर हरितात्यांचे इतिहासप्रेम कुठल्या कुठल्या गोष्टीवरून दिसते? तुम्हाला हरितात्याची गोष्ट तुम्हाला पहिले वाचावं लागेल. ठीक आहे. हाही त्यावर प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे ग्रेस यांची चिमण्या. ठीक आहे. हा एक ललित निबंध तुम्हाला वाचायचा आहे. कवितेचे भाषेचे वैशिष्ट्य हाही तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे ललित साहित्य म्हणजे काय? ठीक आहे. ललित साहित्य म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हाही प्रश्न उद्या 100% येऊ शकतो. ठीक आहे. ललित साहित्याचा प्रश्न येऊ शकतो. नंतर कुठला येऊ शकतो? खंडन-मंडन येऊ शकतो. निबंध लिहा येणारच आहे. त्याच्यानंतर सर्जनशीलतेवर 2 प्रश्न पडणार. व्याकरणावर 2 प्रश्न पडणार. ठीक आहे. नंतर कुठला प्रश्न आहे? ऋतुचर्या म्हणजे काय? जाहीर सभा, बंदिस्त सभा. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे अजून एक जुना प्रश्न आहे. जुनी प्रश्नपत्रिका आहे ती बघा. इथे बघा घरकोंबडा हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्हाला हाही प्रश्न वाचून घ्यायचा आहे, जसं आपण अगोदर सांगितलं. नंतर आहे बघा पुरुष यांच्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात मांडा. ठीक आहे. पुरुष कशा नजरेने स्त्रियांकडे बघतात हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तर हाही प्रश्न कदाचित येऊ शकतो. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे भौतिक संस्कृतीचा अभौतिक संस्कृतीशी कसा मेळ बसतो? ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला सांगितलं की सर्जनशीलतेवर तुम्हाला 2 प्रश्न 100% पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्जनशीलता पूर्ण टॉपिक जे आहे तो वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे कीर्तनकार आपले संदेशवहन कशाप्रकारे करतात? ठीक आहे. लोक शिक्षकाची भूमिका पार पडताना तो कशा जात? हे तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय? ते सांगून भाषिक सर्जनशीलतेचे उपांगे सांगा. ठीक आहे. भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय? हे तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर सर्जनशीलतेवर तुम्हाला बघायचं आहे. नंतर आहे खालील शब्दांची समानार्थी शब्द लिहा. मुलगा. मुलगाचे समानार्थी शब्द कुठले? घोर, घोरचा ठीक आहे. नवरा, नवऱ्याचा, डोके, उपमाका. खालील शब्दाचा अर्थ विशद करा. साप्ताहिक म्हणजे काय? आठवडा. दैनिक म्हणजे काय? दिवस. मासिक म्हणजे काय? आठवडाच.
द्वैमासिक म्हणजे काय 15वाडा, आठवडा म्हणजे काय 8 दिवसाचा. ठीक आहे, असे तुम्हाला याच्यावरती लिहायचं आहे. समोरचे काही प्रश्न आहेत. अलंकार म्हणजे काय, आता हा व्याकरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला व्याकरणावर प्रश्न येऊ शकतो. अग्रलेख निबंध लेखन, ठीक आहे, याच्यावर प्रश्न 100% येणार आहे. लोककथा म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा कोणत्याही 5 म्हणी तुम्हाला लिहायला लावू शकतात. ठीक आहे, कोणतेही 5 म्हणी तुम्ही लिहू शकता आरामात. ठीक आहे. नंतर आहे बघा काही तुम्हाला काही शब्द दिलेले जातील, त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे, असे तुम्हाला काही प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. नंतर आहे बघा सर्जनशीलतेचे घटक. सर्जनशीलतेवर तुम्हाला जवळपास 2 ते 3 प्रश्न पडणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण जे आहे टॉपिक वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे, सर्जनशीलतेचे. नंतर बघू आपण समोर भाषा हा एक सामाजिक संस्था स्पष्ट करा. ठीक आहे. ओके, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. सर्जनशीलतेवर तर 100% प्रश्न येणारच आहे. व्यवहार भाषा आणि साहित्य भाषा, ठीक आहे, हे येऊ शकतं. अग्रलेखावर प्रश्न येणारच आहे. भाषणाचे स्वरूप, भाषण, ठीक आहे, संभाषण वगैरे हाही प्रश्न येणारच आहे. नंतर आहे साहित्य म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. नंतर आहे बघा कल्चर म्हणजे काय, तो प्रश्न येऊ शकतो. वैचारिक लेखनाचे स्वरूप स्पष्ट करा, हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे बघा कीर्तन आणि समाज प्रबोधन यातील संबंध काय आहे. कीर्तन म्हणजे काय, समाज प्रबोधन म्हणजे काय, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कशा प्रकारे लिहायचे. ठीक आहे, ते तुम्ही असं बघायचे. नेत्र, आकाश, मुलगा, मस्तक, हात. ठीक आहे, याचे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. खाली बघूया आपण आता. आईन्स्टाईन यांच्या मते शिकण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती, हाही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. निबंध लेखनाचे स्वरूप स्पष्ट करा. ठीक आहे, तर मित्रांनो जवळपास तुम्हाला मी आहे ते इथं 15 ते 20 जे आहे ते IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत. एवढे तुम्हाला वाचायचं, एवढ्यावर तुम्ही आरामात पास होऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो ज्यांना कोणाला PDF वगैरे पाहिजे असेल किंवा ज्यांना कोणाला होम असाइनमेंटचे PDF रेडीमेड आन्सर पाहिजे असतील, त्यांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, परीक्षेत अभ्यास A to टॉप. ठीक आहे, याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता ऍप्लिकेशन. त्यावर तुम्हाला होम असाइनमेंट, जुन्या प्रश्नपत्रिका, ठीक आहे, बाकीचे रेग्युलर कॉलेजचे कोर्सेस वगैरे ते तुम्हाला तिथं मिळून जातील. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.